तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करता का? किंवा तुम्हाला ऑफिसमध्ये, घरी कामाचा खूप ताण जाणवतो का? किंवा तुम्ही चुकीच्या नातेसंबंधामध्ये फसलाय का? किंवा तुम्ही कॉलेजचे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहात आणि आयुष्यात काहीच व्यवस्थित होत नाहीये. तर तुम्ही पुढचे 2-4 मिनिटं फक्त शांतपणे ऐका. जपानी भाषेत एक संकल्पना आहे. मोनो नो अवेअर. म्हणजे गोष्टींच्या क्षणभंगुरतेत दडलेलं मृदू सौंदर्य. जे काही आपल्याला प्रिय आहे, ते एक दिवस नक्कीच निघून जाणार आणि म्हणूनच ते इतकं सुंदर आहे. यात दुःख नाही, तर त्या जाणिवेतून उमगलेला शांत स्वीकार आहे. एकदा एक झेन गुरु चहाचा कप हातात घेऊन बसले होते. अचानक तो कप त्यांच्या हातातून निसटला आणि खाली आदळून त्याचे तुकडे झाले. त्यांचा शिष्य घाबरला. गुरुजी, तुमचा आवडता कप फुटला. गुरु मंद हसले आणि म्हणाले, तो आधीच दिसला होता. मी फक्त तो तुटेपर्यंत त्याचा आनंद घेत होतो. जीवनातली नाती, चांगला वेळ हे असेच असतात. आपण ते असेपर्यंत त्या फक्त त्यांचा आनंद घ्यायचा, जोपर्यंत ते आपल्या जवळ आहे. या जाणीवेसह की हे पण क्षणभंगूर आहे आणि जेव्हा ते नसतात तेव्हा त्यांना हळूच जाऊ द्यावं, हसत, शांतपणे. हीच भावना मोनो नो अवेअरची आहे. प्रत्येक गोष्ट क्षणभंगूर आहे. जेव्हा ती जाते तेव्हा तिला सोडून द्यावं. कागदाची नाव अलगद पाण्यात सोडून द्यावी तसं. मागे कुठलीच हळहळ न ठेवता. अ कप ऑफ टी. जपानी ज्ञानाची 10 सूत्र. लेखक सुगतो यांच्या पुस्तकातून.